वेलकम टू फाडू स्टडी। एमपीएससीने मुख्य परीक्षेचा पॅटर्न चेंज करून यूपीएससीच्या धर्तीवर आधारित वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनुसार पेपर घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तो जो काही GR आला होता त्याबद्दल आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी बघितला आहे तो GR। आणि त्यानंतर आपण एमपीएससीचा हा जो काही नवीन पॅटर्न आहे तर या नवीन पॅटर्ननुसार सिलेबस काय असेल याची आपण वाट पाहत होतो आणि तो सिलेबस नुकताच एमपीएससीने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तो जो काही नवीन सिलेबस आहे तर नवीन सिलेबस कशा पद्धतीने आहे ते बघणार आहोत। ठीक आहे, आपण वरवर माहिती काढणार आहोत कारण हा जो काही PDF आहे आपल्याजवळ PDF जे काही भेटलेले आहेत तर त्या PDF मध्ये एकूण 74 पेजेस आहेत। ठीक आहे, आणि ही या ठिकाणी भरपूर डीपमध्ये माहिती दिलेली आहेत आणि जर आपण डीपमध्ये माहिती घ्यायला गेलो तर व्हिडिओ आपला लांब होईल। ठीक आहे, तर त्यामुळे जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर तुम्ही PDF हवी असेल तर तुम्ही एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही PDF डाउनलोड करू शकता किंवा आपलं जे काही फाडू स्टडीचं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला याची PDF भेटून जाईल। तर जी काही महत्त्वाची माहिती असेल वरवर आपण माहिती पाहणार आहोत आणि ते तुम्ही एकदा सिलेबस डाउनलोड केल्यानंतर पूर्णपणे सविस्तरपणे वाचून घ्या। ठीक आहे, तुम्हाला कुठला ऑप्शनल निवडायचा आहे। ठीक आहे, तर जो काही तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडणार आहे तर तो निवडल्यानंतर त्याचं सर्व जे काही सिलेबस आहे तो एकदा पाठ करून घ्या। ठीक आहे, म्हणजेच हे जे काही PDF असेल ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर ते पाठच करण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, A to Z जे काही GS1 GS2 GS3 GS4चे सोबतच जे काही ऑप्शनलचा सिलेबस असेल तर ते सर्व सिलेबस तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि पाठ करून ठेवा। त्याच्यानंतर तुम्ही त्यानुसार अभ्यास तुमचा चालू करा। ठीक आहे, तर या ठिकाणी सुरुवातीला काय सांगितलं आहे की सुरुवातीला आपल्याला जे काही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहेत तर पूर्वपरीक्षेचा सिलेबस आपल्याला दिलेले आहेत आणि हे आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपण बघितलं आहे की हा जो काही पेपर 2 आहे तो क्वालिफाईंग नेचरचा केला आहे ते सुद्धा आपण बघितलं आहे। ठीक आहे, तर पेपर 2 CSATचा क्वालिफाईंग नेचरचा आहे आणि पेपर 1 याच्यानुसार कट ऑफ लागून तुम्हाला मेन्ससाठी बोलवण्यात येणार आहेत। तर यामध्ये कुठलेच चेंज केलेले नाहीत। पुढे आपण बघूया। ठीक आहे, तर त्याचा जो सिलेबस आहे प्रीचा एमपीएससीच्या प्रीचा जो काही सिलेबस आहे तो जशाच तसा आहे, त्यामध्ये काही चेंजेस केलेले नाही आहेत। तर मुख्य चेंज कशात केलेला आहे तर मुख्य चेंज हे आपल्याला मेन्सचा जो काही राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पेपर आहे त्यामध्ये चेंजेस केलेले आहेत। आता ते चेंजेस काय आहेत ते बघूया। ठीक आहे, तर ही जी काही रायटन एक्झाम्स असणार आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक परीक्षा असणार आहे, तुम्हाला लिहायची परीक्षा आहे। ठीक आहे, तर ती किती मार्क्सची असणार आहे ती 1750 मार्क्सची असणार आहेत आणि 1750 पैकी इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जर तुम्ही मेन्समध्ये 1750 मार्क्सचे जर पेपर तुम्ही पूर्ण लिहिला त्याच्यानंतर जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाईंग झाले तर इंटरव्ह्यू तुमचा 275 मार्क्सचा असेल आणि त्याच्यानंतर मग 1750 प्लस 275 एवढे मार्क्स मिळून 2025 मार्क्सची तुमची जे काही फायनल मेरिट लिस्ट लागणार आहेत ती तुमची 2025 मार्क्सनुसार लागणार आहेत। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन पेपर्स किती असणार आहे तुमचे डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणजे जे काही मेन्सचा पेपर असणार आहेत त्यामध्ये एकूण 9 पेपर असणार आहेत। आता 9 पेपर कशा पद्धतीचे असणार आहेत तर या ठिकाणी बघा, तुमचे 2 पेपर्स हे मराठी आणि इंग्लिश लँग्वेजचे पेपर असणार आहेत। मराठी आणि इंग्लिश हे 2 लँग्वेजचे पेपर असणार आहेत आणि ते 300 मार्क्सचे असणार आहेत आणि त्याचं जे काही लेवल आहे ते मॅट्रिक्युलेशन आणि तुमचा जो काही मीडियम असणार आहे तर मराठीचा पेपर मराठीत लिहायचा आहे आणि इंग्लिशचा पेपर तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे आणि त्यासाठी 300 मार्क्सचा पेपर असून तुम्हाला 3 तासाचा वेळ भेटणार आहे आणि हे क्वालिफाईंग नेचर आहे। ठीक आहे, फक्त तुम्हाला हा पेपर क्वालिफाईंग करायचा आहे, तुमचं सब्जेक्ट नॉलेज पाहण्यासाठीच हा पेपर आहे। ठीक आहे, याचे जे काही 300 600 मार्क्स असेल ते तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये जोडणार नाहीत, फक्त त्याचे जे काही 25% तुम्हाला यामध्ये मार्क्स घेऊन तुम्हाला ते क्वालिफाईंग करायचं आहे। ठीक आहे, तर यासाठीच ते 2 पेपर आहेत। ठीक आहे, तर जे काही 7 पेपर आहेत एकूण 9 पेपरपैकी हे 2 पेपर मराठी आणि इंग्लिशचा क्वालिफाईंग नेचर असणार आहेत। उर्वरित जे काही 7 पेपर असेल तर त्या 7 पेपरनुसार तुम्हाला 1750 मार्क्सचं हे जे काही 1750 मार्क्स होते तर यानुसार हे 1750 मार्क्स तुमच्या 7 पेपरवरून पकडण्यात येणार आहेत। तर ते पेपर कोणकोणते आहेत ते पाहूया। ठीक आहे, त्यानंतर मग पेपर 3 हा जो काही असेल तो तुमचा एसेचा पेपर असेल। ठीक आहे, तर पेपर 3 एसेचा पेपर असेल तो 250 मार्क्सचा आहे
आणि लेवल हा जो काही असेल ते ग्रॅज्युएट लेवलचा आहे आणि त्याच ठिकाणी तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये हा पेपर लिहू शकता आणि त्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ भेटेल. आणि हे जे काही पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6, पेपर 7, पेपर 8, पेपर 9 हे सर्व पेपर 250 मार्क्सचा आहेत, ग्रॅज्युएट लेवलचा आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला जो काही मीडियम असेल ते मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. या 2 लँग्वेजपैकी तुम्ही कुठल्या पण लँग्वेजमध्ये लिहू शकता आणि तुम्हाला एकूण तास म्हणजे एकूण वेळ किती भेटेल तर 3 तासाचा वेळ भेटेल. ठीक आहे. तर हा जो काही पेपर 1, पेपर 4, पेपर 5, पेपर 6, पेपर 7 हे जनरल स्टडीजचे आहेत. जनरल स्टडीजचा GS1, GS2, GS3, GS4 असे 4 पेपर असतील आणि शेवटचे जे 2 पेपर आहेत पेपर 8 आणि पेपर 9 ते तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट असेल. ठीक आहे. तुम्हाला लिस्ट दिलेली आहेत, त्या ठिकाणी लिस्टमध्ये जेवढे सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्यानुसार तुम्हाला एक कुठला तरी ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचा आहे आणि त्या ऑप्शनल सब्जेक्टनुसार तुम्हाला त्या सिलेबसनुसार मग तुम्हाला ते पेपर द्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघा हे जे काही ऑप्शनलचा पेपर आहेत तर या ठिकाणी मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे. हा जो काही मुद्दा क्रमांक 2 आहे तर या ठिकाणी असं स्पष्ट सांगितलं आहे की जो काही तुम्ही आता समजा ऑप्शनल सब्जेक्ट चूज करता, समजा तुम्ही जिओग्राफी म्हणजे भूगोल किंवा इतिहास यासारखे विषय जर निवडले तर तो जो काही पेपर आहे तो तुम्ही मराठी किंवा इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये देऊ शकता. परंतु समजा तुम्ही केमिस्ट्री, फिजिक्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे जर सब्जेक्ट तुम्ही निवडले तर तो तुम्हाला इंग्लिशमध्ये द्यावं लागेल. ठीक आहे. कारण जे काही 9 पेपर आहेत तर 9 पेपरपैकी पहिले 2 जे पेपर आहेत लँग्वेजचे तर ते तुम्हाला त्याच लँग्वेजमध्ये त्या प्रश्न विचारण्यात येईल. परंतु जे काही 7 पेपर आहेत पेपर 3 ते पेपर 9 पर्यंत तर त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न विचारण्यात येईल. परंतु ऑप्शनल सब्जेक्टमध्ये बघा, ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जे काही ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते फक्त काही सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंग्लिशच लँग्वेज दिलेले आहेत तर तो पेपर फक्त इंग्लिशमध्ये येईल आणि तुम्ही मराठीत जरी तुम्ही निवडलं असेल GSचे पेपरसाठी मराठी लँग्वेज जरी निवडली असेल किंवा मराठी मीडियममध्ये जर तुम्ही लिहिणार असेल परंतु तुमचा सब्जेक्ट केमिस्ट्री असेल तर तो तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहावा लागणार आहे. ठीक आहे. तर जो काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहावा लागणार आहे. ठीक आहे. तर याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही PDF डाउनलोड केल्यानंतर ते एकदा परत प्रॉपरली वाचून घ्या आणि प्रॉपरली वाचल्यानंतर जो काही सिलेबस आहे तो पाठ करा. ठीक आहे. पाठच करून ठेवा आणि पाठ केल्यानंतर त्या सिलेबसनुसारच तुम्ही तुमचा आता अभ्यासक्रम चालू करा. कारण आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षामध्ये येणार आहेत ते आता तर कारण पहिलीच परीक्षा असणार आहे 2023ची. आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येईल हे आपल्याला माहीतच नाही. त्यामुळे त्या सिलेबसनुसारच आपल्याला आपली तयारी करावी लागणार आहे. पुढे बघूया. तर या ठिकाणी बघा हा जो काही पेपर आहे तर याचा सिलेबस दिलेला आहे मराठी लँग्वेजचा. त्याच्यानंतर या ठिकाणी क्वालिफाईंग पेपर इंग्लिश लँग्वेजचा जो काही आहे त्याचासुद्धा सिलेबस दिलेला आहे. एसेचा सिलेबससुद्धा दिलेला आहे. आणि या ठिकाणी बघा आता हे जे काही GS1, GS2, GS3, GS4 हे जे काही सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टमध्ये जो काही सिलेबस आहे तो सिलेबस UPSCच्या धर्तीवर आधारित आहे. ज्या पद्धतीने UPSCमध्ये सिलेबस दिलेला आहे त्याच पद्धतीने MPSCने जशाच तसं कॉपी पेस्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर मी काय म्हणतो लक्षात घ्या, UPSCचा जो काही सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस त्यांनी कॉपी पेस्ट केलेला आहे. त्यामध्ये फक्त GS1, GS2, GS3 ठीक आहे GS1, GS2, GS3 या 3च पेपरमध्ये त्यांनी काय केलं आहे की महाराष्ट्राचं वेटेज टाकलेलं आहे. ठीक आहे. बाकी सिलेबस UPSCचा जसा आहे त्याच पद्धतीने आहेत. फक्त GS1, GS2, GS3मध्ये महाराष्ट्राचं वेटेज टाकलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता हा जो काही इंडियन कल्चर पहिला टॉपिक आहे म्हणजेच इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. ठीक आहे. तर या ठिकाणी वेटेज टाकलेला आहे महाराष्ट्राचा पहिल्या पेपरमध्ये, GSच्या पहिल्या पेपरमध्ये. तर या ठिकाणी बघू शकता इंडियन कल्चर विल कवर द सॅलियंट ॲस्पेक्ट ऑफ आर्ट फॉर्म्स, लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. तर हा जो काही सिलेबस आहे तो जशाच तसा UPSCमध्ये आहे. परंतु या ठिकाणी बघू शकता ही जी काही भक्ती मुवमेंट्स अँड इट्स फिलॉसॉफी विथ स्पेशल रेफरन्स टू सेंट्स मुवमेंट इन महाराष्ट्र हा सिलेबस UPSCमध्ये नाही आहेत. तर असे 1-2 पॉईंटर्स यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि बाकीचा जो काही सिलेबस आहे तो जशाच तसा UPSCच्या धर्तीवर आधारित आहे. ठीक आहे. तर GS1, GS2 आणि GS3चे पेपर हे जसेच्या तसे UPSCनुसार आहेत. तर तुम्ही हा सिलेबस पूर्णपणे वाचू शकता. जसं या ठिकाणी द फ्रीडम स्ट्रगल, इट्स व्हॅरियस स्टेजेस अँड इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन्स फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. ठीक आहे. तर या ठिकाणी डिफरंट पार्ट ऑफ द कंट्री सांगितलं आहे. परंतु यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं वेटेजसुद्धा टाकायचं आहे.
ठीक आहे. तर यानुसार तुम्हाला अभ्यासक्रम तुम्हाला करावा लागेल किंवा तुमचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. तर हे जे काही पहिला, दुसरा, तिसरा पेपर आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचे वेटेज टाकलेले आहेत. आता पेपर 2 बघा या ठिकाणी, जनरल स्टडीजचा पेपर 2, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिक्स, सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन, हे सर्व UPSCमध्ये आहे. फक्त यांनी काय ॲड केलं तर विथ सम वेटेज टू महाराष्ट्रात, महाराष्ट्राचे वेटेजसुद्धा या ठिकाणी टाकलेलं आहे. तर त्यानुसार तुम्हाला महाराष्ट्रावर अभ्यास करावा लागेल. पुढे हा जो काही GS3चा पेपर आहे, तर यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, इन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्राचं, अशा 3 पेपरमध्ये वेटेज, महाराष्ट्राचं वेटेज टाकलेलं आहे. परंतु मग याच्यानंतर जे काही पेपर आहेत, कुठला जनरल स्टडीजचा 4था पेपर आहे, यामध्ये महाराष्ट्राचं वेटेज नाही, कारण हे जे काही इथिक्सचा पेपर आहेत, ठीक आहे. तर इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड यामध्ये काहीच चेंजेस करणार नाहीत. महाराष्ट्राचं त्याच्यात काहीच रोल येणार नाही. फक्त तुम्हाला एखादी उदाहरणामध्ये, प्रश्नामध्ये ते महाराष्ट्र विचारू शकते, परंतु याचा रोल काहीच याच्यामध्ये, या सिलेबसमध्ये काहीच चेंज होणार नाही. तर हा सर्वांसाठी सिलेबस नवीन आहे. ठीक आहे. तर MPSCचे जे काही विद्यार्थी तयारी करत आहेत सर्वांसाठी हा सिलेबस नवीन आहे. तर यासाठी तुम्हाला स्पेशल अभ्यास करावा लागेल, यासाठी स्पेशल फोकस करावा लागेल. आणि आता याच्यानंतर जे काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तर ते सुद्धा आपण पाहूया कोणकोणते ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. तर पेपर 8 आणि 9 हे जे काही असणार आहे ते 250 मार्क्सचं असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक कुठला तरी सब्जेक्ट निवडा लागणार आहेत आणि त्यानंतर ते सब्जेक्ट निवडल्यानंतर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 असे त्यामध्ये तुम्हाला पेपर द्यावे लागणार आहे. ठीक आहे. तर लिस्ट ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट कुठकुठले आहे? ॲग्रिकल्चर आहेत. ठीक आहे. ऑप्शनल सब्जेक्टची आपण लिस्ट पाहणार आहोत कोणकोणते आहेत. तर ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंडरी आणि वेटरनरी सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, बोटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनियर, कॉमर्स अँड अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिक इंजिनियर, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनियर, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, सायकॉलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशियोलॉजी, स्टॅटिस्टिक, झूलॉजी, असे एकूण 26 सब्जेक्ट हे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टसाठी आहेत. ठीक आहे. तर या 26 सब्जेक्टपैकी तुम्हाला कुठला तरी एक सब्जेक्ट निवडायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला खाली डिटेल्समध्ये त्याचं हे बघू शकता. हा जो काही ॲग्रिकल्चरचा पहिला ऑप्शनल पेपर आहे, तर पेपर 1चा सिलेबस सोबतच पेपर 2चा सिलेबस, हा सर्व सिलेबस त्यांनी डिटेल्समध्ये दिलेला आहे. या ठिकाणी बघू शकता, हे पॉईंट्स बघून घ्या. हा सर्व सिलेबस डिटेल्समध्ये दिलेला आहे. पेपर 1चा आहे आणि पेपर 2चा सुद्धा डिटेल्समध्ये सिलेबस या ठिकाणी बघू शकता. सोबतच ॲनिमल हजबंडरी आणि वेटरनरी सायन्सचा मीडियम इंग्लिश, या ठिकाणी बघा मीडियम इंग्लिश हा दिलेला आहे. तर तुम्हाला हा पेपर फक्त इंग्लिशमध्येच येईल. याचे जे काही प्रश्न असेल ते इंग्लिशमध्येच येणार आहेत आणि तुम्हाला तो पेपर इंग्लिशमध्येच लिहावा लागणार आहे. ठीक आहे. आणि बाकीचे जर GSचे पेपर तुम्ही मराठीत लिहितो म्हटला तर तुम्ही मराठीतसुद्धा ते लिहू शकता. तर असं याबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सिलेबस दिलेला आहे. ते तुम्ही एकदा PDF डाउनलोड केल्यानंतर वाचून घ्या आणि ते पाठ करा आणि त्यानंतर तुमचा अभ्यासक्रम चालू करा. ठीक आहे. आणि हे बघा, भरपूर मुलं काय म्हणते की आम्हाला म्हणजेच 2025पर्यंत वेळ द्या, पेपरची प्रॅक्टिस करायची आहे. तर हे बघा, तुम्ही MPSCची तयारी करत आहे, एक अधिकारी म्हणून तुम्हाला पोस्ट हवी आहे, तर तुम्हाला या बदलांबद्दल जाणीव असायला पाहिजे किंवा याबद्दल तुम्हाला तयार राहायला पाहिजे. ठीक आहे. जो काही बदल होणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला तयार राहायला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही जर उपजिल्हाधिकारी म्हणून ॲज अ कुठल्या तरी डिस्ट्रिक्टमध्ये पोस्ट मिळेल, त्याच्यानंतर कुठला पण संकट येऊ शकते ना तुमच्यावर, तर त्यासाठी तुम्हाला तयार राहायला हवं. तर जो काही त्यांनी पॅटर्न चेंज केला आहे तर यासाठी तयार राहा आणि अभ्यास करा. बाकींच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचा प्रॉपर अभ्यास करा. आता तुम्हाला सिलेबससुद्धा भेटलेला आहे, तर या सिलेबसनुसार तुम्ही तुमचा अभ्यासक्रम चालू करा आणि भरपूर लिहिण्याची प्रॅक्टिस करा आणि जेवढं जास्त होईल तेवढं सिलेबस पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसारच तुम्ही आता तुमचा अभ्यासक्रम चालू करा. ऑल द बेस्ट सर्वांना. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. डिसलाईक केल्यास का केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. आणि जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.